विद्यार्थ्यांनो, आपल्या दैनंदिन जगात आकार आणि मोजमाप आपल्या आजूबाजूला असतात. आपण ज्या मजल्यांवर चालता त्यांना झाकणार या टाइल्स आणि अगदी त्या टाइल्स बनवणारे त्रिकोण याचा विचार करा. आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे आढळते, जसे की त्या टाइल्सवरील क्षेत्रफळ? शाळेत आपण तसं करण्यासाठी मस्त पद्धती शिकतो. कल्पना करा की आपल्याकडे एका विमानात 3 बिंदू आहेत आणि ते त्रिकोण बनवतात. ते त्रिकोण किती मोठा आहे हे आपण गणिताची खास सूत्रे वापरून शोधू शकतो. त्रिकोणाच्या कोपऱ्याच्या निर्देशांक वापरून त्याचे क्षेत्रफळ आपण कसे मोजू शकतो आणि हे गणित आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात अवकाश म्हणून समजून घेण्यास कशी मदत करू शकते ते पाहूया. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल: त्रिकोण क्षेत्राची गणना शिरोबिंदू आणि अंतरसूत्रे वापरून करा. शून्य क्षेत्रफळ आणि समीकरण परिस्थितीद्वारे समरूपता निश्चित करा. त्रिकोण क्षेत्र गणनेसाठी हेरॉनचं सूत्र आणि समन्वय पद्धती लागू करा. या धड्यातले कीवर्ड्स आहेत: त्रिकोण, क्षेत्र, शीर्षबिंदू, निर्देशांक, संकुचितता, हेरॉनचा फॉर्म्युला. आपल्या आधीच्या वर्गात त्रिकोणाचा पाया आणि त्या अनुषंगाने उंची दिल्यास त्याचे क्षेत्रफळ कसे मोजायचे याचा अभ्यास केला होता. तुम्ही फॉर्म्युला वापरला आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1/2 इंटू आधार इंटू उंची चौरस एकक. एका विमानावरील A ऑफ x1 y1, B ऑफ x2 y2 आणि C ऑफ y2 y3 y3 या 3 असमरेखीय बिंदूसह आपण त्रिकोण ABC तयार करू शकता. 2 बिंदू सूत्रांमधील अंतराचा वापर करून आपण AB इज इक्वल टू C, BC इक्वल टू A आणि CA इज इक्वल टू B. ABC त्रिकोण ABCच्या बाजूंची लांबी दर्शवू शकते. वापरत 2S इज इक्वल टू A प्लस B प्लस C त्रिकोणाचा क्षेत्रफळ मोजू शकतो. वर्णमाला वापरून हेरॉनचं सूत्र. परंतु ऐच्या बाजूंची लांबी शोधण्याची ही प्रक्रिया वर्णमाला आणि मग त्याचे क्षेत्रफळ मोजणे ही एक कंटाळवाणी प्रक्रिया असेल. त्रिकोणाच्या शीर्षबिंदूचे निर्देशांक वापरून त्याचे क्षेत्रफळ शोधण्याचे एक सुंदर मार्ग आहे. अशा पद्धतीची चर्चा आपण खाली करू. ABC हा असा कोणताही त्रिकोण असू द्या ज्याची शिरोबिंदू A ऑफ x1 y1, B ऑफ x2 y2 आणि C ऑफ x3 y3 आहेत.
अनुक्रमे ए बी आणि सी मधून ए पी बी क्यू आणि सी आर लंबक एक्स अक्षावर काढा. स्पष्टपणे ए बी क्यू पी, ए पी आर सी आणि बी क्यू आर सी हे सर्व ट्रेपोझियम आहेत. आता वरील आकडेवरून हे स्पष्ट होते की ट्रायंगल ABC चे क्षेत्र इज इक्वल टू ट्रेपोझियम ए बी क्यू पी चे क्षेत्रफळ प्लस ट्रेपोझियम ए पी आर सी चे क्षेत्र मायनस ट्रेपोझियम बी क्यू आर सी चे क्षेत्रफळ. आपल्याला हे देखील माहीत आहे की ट्रेपोझियमचे क्षेत्रफळ इक्वल्स टू 1/2 इंटू समांतर बाजूंची बेरीज इंटू समांतर बाजूंमधील लंबांतर. म्हणून ट्रायंगल ABC चे क्षेत्र इक्वल्स टू 1/2 ऑफ पी क्यू प्लस ए पी इंटू क्यू पी प्लस हाफ इंटू ए पी प्लस सी आर इंटू पी आर मायनस 1/2 इंटू बी क्यू प्लस सी आर इंटू क्यू आर. Equals to half of y2 plus y1 of x1 minus x2 plus 1/2 of y1 minus y1 plus y3 of x3 minus x1 minus 1/2 of y2 plus y3 of x3 minus x2.
that equals to 1 by 2 of x1 into y2 minus y3 plus x2 into y3 minus y1 plus x3 into y1 minus y2. अशा प्रकारे ट्रायंगल एबीसी क्षेत्र हे अभिव्यक्तीचे निरपेक्ष मूल्य आहे. दॅट इक्वल्स टू 1 by 2 of x1 into y2 minus y3 plus x2 of y3 minus y1 plus x3 into y1 minus y2 चौरस 1k. शीर्ष a of x1 y1, b of x2 y2 आणि c of x3 y3 ट्रायंगल एबीसी चे क्रमाने घेतले असे म्हटले जाते. जर ए बी आणि सी प्रतिघड्याळाच्या दिशेने नेले जातात. जर आपण असे केले तर ट्रायंगल एबीसी चे क्षेत्र कधीही नकारात्मक होणार नाही. आणखी एक रूप वरील सूत्र अगदी सहजपणे लिहिण्यास खालील सचित्र निरूपण आपल्याला मदत करते. ट्रायंगल एबीसी चे क्षेत्रफळ इक्वल्स टू 1 by 2 of x1 y1 x1 y2 plus x2 y3 plus x3 y1 minus x2 y1 plus x3 y2 plus x1 y3 चौरस 1k. उदाहरण त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधा ज्याचे शीर्षबिंदू -3, 5, 5, 3 आणि 5, 2 आहेत. द्रावण बिंदूंना वृक्षाकृतीत आरेखित करा आणि प्रतिघड्याळ निहाय क्रमाने घ्या. शिरोबिंदू A of A -3, 5, B -2 आणि 5, C 5 आणि 6 असू द्या. क्षेत्रफळ ट्रायंगल ABC is equals to half of x1 y2 plus x2 y3 plus x3 y1 minus x2 y1 plus x3 y2 plus x1 y3. That equals to half of 6 plus 30 plus 25 minus 25 minus 10 minus 18. That equals to half of 61 plus 3. That equals to half of 64. That equals to 32 चौरस 1k. उदाहरण
p minus 1.5, 3, q 6 minus 2 आणि r minus 3 आणि 4 हे बिंद समरूप असल्याचे दर्शवा. द्रावण गुण म्हणजे p minus 1.5, 3, q 6 minus 2, r minus 3 आणि 4. ट्रायंगल PQR चे क्षेत्र हाफ ऑफ x1 y2 plus x2 y3 plus x3 y1 minus of x2 y1 plus x3 y2 plus x1 y3. That equals to half of 3 plus 24 minus 9 minus of 18 plus 6 minus 6. That equals to half of 18 minus 18 equals to 0. त्यामुळे दिलेले मुद्दे सुसंगत आहेत. उदाहरण a minus 1, 2, b k minus 2 आणि c 7 आणि 4 क्रमाने घेतलेले या त्रिकोणांनी बनलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 22 चौरस एकक असल्यास क चे मूल्य शोधा. द्रावण शिरोबिंदू a minus 1, 2, b k minus 2, c 7 आणि 4 आहेत. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ 22 चौरस एकक आहे. हाफ ऑफ x1 y2 plus x2 y3 plus x3 y1 minus of x2 y1 plus x3 y2 plus x1 y3 equals to 22. Half of 2 plus 4k plus 14 minus 2k minus 14 minus 4 equals to 22.
2k plus 34 equals to 44. देतो 2k is equal to 10 म्हणून k is equal to 5. उदाहरण, हॉलचा मजला त्रिकोणाच्या आकारात सारख्याच टाइल्सने झाकलेला असतो. अशाच एका त्रिकोणाला -3, 2, -1, -1 आणि 1, 2 असे टोक असतात. सभागृहाचे मजला पूर्णपणे 110 टाइल्सने व्यापलेले असले तर मजल्याचे क्षेत्रफळ शोधा. द्रावण, एका त्रिकोणी टाइल्सचे टोक येथे आहेत -3, 2, -1, -1 आणि 1, 2. डेल्टा ABC चे क्षेत्रफळ इक्वल्स हाफ आहे x1/2 + x2/3 + x3/1 - x2/1 + x3/2 + x1/3. या टाइल्सचे क्षेत्रफळ हाफ ऑफ 3 - 2 + 2 मायनस ऑफ -2 - 1 - 6 चौरस 1 देते हाफ ऑफ 12 इक्वल्स टू 6 चौरस 1 फरशी 110 त्रिकोणाच्या आकाराच्या समान टाइल्सने झाकलेली असल्याने मजल्याचे क्षेत्रफळ इक्वल्स टू 110 × 6 देते 660 चौरस 1. लक्षात ठेवण्याचे मुद्दे: निर्देशकांद्वारे निश्चित केलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ विशिष्ट अभिव्यक्तीचे निरपेक्ष मूल्य मोजून प्राप्त केले जाते. जेव्हा बिंदू समरूप असतात तेव्हा त्यांनी तयार केलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ नेहमीच 0 असते. त्रिकोण टाइल्ससाठी टाइल्सचे पायाचे व उंचीचे क्षेत्रफळ 1/2 असते. हेरोनचा सूत्र क्षेत्रफळ = √S of S - A × S - B × S - C. पाहिल्याबद्दल धन्यवाद.